नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे की शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्स किंवा रिव्हिजन नोट्स कशा बनवायच्या किंवा कधी बनवायच्या, कोणता टाइम योग्य आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्याचा जो टाइम चालू आहे तुमचा, लास्ट 1 मंथ राहिला आहे तुमच्या नीट एक्झामला. तर हा जो टाइम आहे, या मंथमध्ये जर तुम्ही शॉर्ट नोट्स बनवल्या तर त्या सर्वात योग्य राहतील. शॉर्ट नोट्स तुमच्या खूप छान होतील. कारण की बघा, तुम्ही आता वर्षभर अभ्यास केलाय, तुम्ही वर्षभर पेपर दिलेत, सगळ्या गोष्टी केल्यात. आता स्टडी तुम्ही वर्षभर केलाय, पेपर दिलेत, तर तुम्हाला तुमचे वीक पॉईंट, कोणकोणता वीक पॉईंट आहे, कोणकोणता स्ट्रॉंग पॉईंट आहे तुमचा, कोणता जास्त काळ लक्षात आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कोणता टॉपिक आहे, तुम्ही लॉंग टाइम विसरत ना असा कोणता टॉपिक आहे, तुम्हाला सगळे टॉपिक तुमचे माहित असतील, तुम्ही त्या टॉपिकशी परमगत असतील, तुमच्या कोणकोणत्या गोष्टी वीक आहेत, कोणकोणत्या कन्सेप्ट वीक आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील, कोणकोणत्या गोष्टी स्ट्रॉंग आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित झाल्या. तर यामुळे तुमचं काय, आता जर तुम्ही शॉर्ट नोट्स बनवायला घेतले आता शॉर्ट नोट्स, तर त्या तुमच्या एकदम बरोबर होतील, एकदम परफेक्ट होतील, ते तुम्हाला गरजेचे आहेत तशा बनतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट नोट्स तर आपण दोन विषयाच्या मेनली बनवू शकतो. एक फिजिक्स तर आपण एकदम भारी बनवू शकतो. दुसरा आहे केमिस्ट्रीमध्ये पण दोन विषयाच्याच बनवू शकतो आपण. केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री, या दोनच केमिस्ट्रीच्या आपण बनवू शकतो, जर व्यवस्थित जर बनवायच्या झाल्या तर. कारण की मी माझ्या वेळेस हेच केलं. फिजिक्समध्ये बघा, तुम्ही फिजिक्समध्ये काय करायचं माहिती आहे का, फिजिक्समध्ये हर एक चॅप्टर वाचायचा, हर एक चॅप्टर तुम्ही व्यवस्थित वाचायचा. चॅप्टरमधून जे तुम्हाला फॉर्म्युले झालं, महत्वाचे स्टेटमेंट झालं, ते तुम्ही घेऊन शकता. आता जसं महत्वाचं स्टेटमेंट झालं, सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट सेंट्रली टुवर्ड द सेंटर, सेंट्रीफ्युगल असे तुम्ही स्टेटमेंट घेऊ शकता. या स्टेटमेंट तुम्हाला खूप फायदा होईल, नंतर तुमच्या लक्षात राहील. जसं की स्टॅटिक्स मधले स्टेटमेंट आहेत काहीतरी, ते तुम्ही घेऊ शकता. एसीडीसी करंटचे स्टेटमेंट वगैरे तुम्ही व्यवस्थित जर घेतले तर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल. आणि कसं माहिती आहे का, तुम्ही हे ना, तुमच्या आता हे जास्त पेज लागणार नाही, तुमचं 1-2 पेज मध्ये तुमचं एकदम व्यवस्थित चॅप्टर घेऊन जाईल. प्रत्येक चॅप्टरचं तुम्ही असं जर बनवलं, जसं की सर्क्युलर मोशनचं वेगळं बनवलं, ग्रॅव्हिटेशनचं वेगळं बनवलं, नंतर स्टॅटिक्सचं वेगळं बनवलं, इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं असं वेगळं जर तुम्ही बनवलं, वेव्ह ऑफ मोशनचं बनवलं तुम्ही, वेव्ह मोशनचं ते जर व्यवस्थित तुम्ही बनवलं, तर तुम्हाला रिव्हिजनसाठी एकदम फास्ट होईल आणि क्विक होईल. याच्यामध्ये तुमचं कसं एकदम, आता कसं माहिती आहे का, आताच्या पिरियडला तुमचे एकदम आयएमपी पॉईंट येतील याच्यामध्ये. असं काही पण नाही येणार. तुम्ही जे सुरुवातीला जर बनवलं असतं ना, तुम्ही काही पण भरवलं असतं त्याच्यामध्ये, तर तसं होणार नाही. यावेळी तुमचे एकदम आयएमपी पॉईंट येऊन जातील. आता हे झालं आपलं फिजिक्सचं, हे तुम्ही बनवून घ्या. तुम्हाला 100% सांगतो, शेवटी तुम्हाला एवढं फायदा होईल ना, कारण की माहिती आहे का, माणसं शेवटच्या दिवशी 1-2 दिवस राहतात, त्यावेळेस प्रत्येक वेळेस वाटतं की एक रिव्हिजन झालं असतं तर बरं झालं असतं, एक रिव्हिजन अजून व्हायला पाहिजे, माझं एक रिव्हिजन अजून व्हायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही जर हे वाचलं ना, तुमचं 1.5-2 तासामध्ये एक आरामात रिव्हिजन होऊन जाते. पूर्ण फिजिक्सचं होऊन जाते 1.5-2 तासामध्ये, 2 तासामध्ये केमिस्ट्रीचं, उरलेला तास तुम्ही बायोलॉजीला देऊ शकता. तर या गोष्टीसाठी म्हणतो मी तुम्हाला. आता ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक फिजिकल केमिस्ट्री कसं करायचं. इनऑर्गॅनिकमध्ये तर स्टेटमेंटच आहे सगळे. स्टेटमेंट घ्या, त्यानंतर असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर घ्या, कोणतं स्ट्रक्चर, साईज याची नसतात का ते ऑर्डर, साईज वगैरे कशी वाढते काय नाही, या गोष्टीची ऑर्डर नसतात का तुमच्या पिरियोडिक टेबल झालं, बी ब्लॉक झालं, डी ब्लॉक मध्ये झालं, याच्यामध्ये तुमच्या ऑर्डर नाही का, इन्क्रीजिंग ऑर्डर कशी, डिक्रीजिंग ऑर्डर कसं, मेटलिक स्टेट कशी वाढते, हे तुम्ही करू शकता. आता त्याच्यानंतर जर बघायचं झालं, आता झालं ऑर्गॅनिक फिजिकल केमिस्ट्रीचं आपण बोलून घेऊया. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तर खूप सारे स्टेटमेंट आहेत, जसं की मोल कन्सेप्ट मधलं स्टेटमेंट बघा, एव्हरी गॅस ऑक्युपाय 22.4 लिटर ऑफ व्हॉल्यूम, हे एकदम महत्वाचं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर तुमचे सॉलिड स्टेट मधले स्टेटमेंट बघा, फिजिकल स्टेट ऑफ मॅटर मधले स्टेटमेंट घ्या, तुम्ही लिहून व्यवस्थित लिहून घ्या, ते तुम्हाला खूप खूप मदत होईल या गोष्टीमुळे. नंतर तुमचं जर बघायचं झालं, सॉलिड स्टेट वगैरे झालं, फॉर्म्युले आहेत खूप सारे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये, ते फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या, फॉर्म्युले समजून घ्या. त्याच्यानंतर बघा इक्विलिब्रियम मध्ये तर खूप सारे स्टेटमेंट आहेत, व्यवस्थित लिहून घ्या. नंतर त्याच्या रिएक्शनचे एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, हे तुम्हाला महत्वाचं आहे. हे एवढं तुम्ही जर केलं तर खूप खूप तुम्हाला मदत होईल. शेवटी आता आपण बोलूया बायोलॉजी आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला. तर बघा, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करसाल तेवढं तुम्हाला परफेक्शन भेटेल. त्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक काहीच नाहीये, तुम्हाला नुसती प्रॅक्टिस करावं लागणार. बुकच्या मागचे तुम्ही क्वेश्चन सोडवा, कारण की बुकच्या मागचे क्वेश्चन अशा जास्त प्रमाणात येत आहेत, त्याच्यामुळे बुकच्या मागचे क्वेश्चन सोडवले तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तुम्हाला चांगला बेनिफिट होईल. तर याच्यामध्ये तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक माझं तर एकच म्हणणं आहे बघा, जेवढी जास्त रिडिंग तेवढे जास्त तुमचा स्कोर वाढणार. बायोलॉजी आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, बायोलॉजी आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेवढी जास्त तुमची रिडिंग असणार, तेवढा तुमचा त्यांचा स्कोर वाढणार, एवढं लक्षात घ्या तुम्ही. आता आपण बोलूया बायोलॉजीमध्ये नेमकं रिव्हिजन करायचं कसं त्या पद्धतीने. आता बघा, तुम्ही जर पेपरच्या जस्ट डेला जर रिव्हिजन करत असेल, तर एक टेक्निक वापरा तुम्ही. काय करा माहिती आहे का, तर तुम्ही समजा तुम्ही डीएनए वाचता किंवा याच्यातले जे टॉपिक वाचता तुम्ही, जर तुम्हाला हा पूर्ण टॉपिक असं आठवत असला, समजा डीएनए तुम्ही वाचता, डीएनए जर तुम्हाला वाचत पूर्णपणे आठवत असला, तर कशाला वेळ वेस्ट घालायचा त्याच्यामध्ये. मी म्हणतो आता तुम्ही वाचा, हे तुम्हाला मी लास्ट डेचं सांगते. म्हणजे तुम्ही जस्ट पेपर उद्या आहे तुमचा, 5 मेला पेपर आहे, तर तुम्ही आदल्या दिवशी काय करायला पाहिजे त्या दिवशीचं सांगते. जर डीएनए जर तुम्हाला परफेक्टली येत असेल, तर तुम्ही का त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करता, काय गरजच नाही ना. तसंच याच्यात सर्च फॉर्मॅट जेनेटिक मटेरियल, याच्यामध्ये जर तुम्हाला ते 2-3 थेरी येत असेल, तर तुम्ही त्याला का वेस्ट करताय, टाइम वेस्ट करू नका. त्यावेळेस तुम्ही फक्त व्यवस्थित वाचा. जे तुम्हाला आठवते का ते वाचू नका. जे तुम्हाला वीक वाटतंय, आता पॅरेग्राफ बघितला की चला माझं हे वेगळं थोडं वीकच आहे, आता हे इंट्रो वाचायची गरजच नाही ना. जसं रेप्लिकेशन झालं, रेप्लिकेशन जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल, तर का वाचता, टाइम वेस्ट करू नका त्यावेळेस. पण आता तुम्ही मात्र सगळं वाचा बरं. आताच्या पिरियडला तुम्हाला हे सगळे चॅप्टर तुम्ही वाचायला पाहिजेत माझ्या मते. तर आता जेव्हा तुम्ही वाचत आहात ना, त्यावेळेस तुम्ही डीएनए वाचा, स्पेसिफिक हे वाचा, हे वाचा, ते वाचा. कारण माहिती आहे का, तुमचं विसरून शकते तोपर्यंत सांगते. हे मी तुम्हाला जस्ट जस्ट आदल्या दिवशी सांगते. म्हणजे तुम्ही उद्या पेपर देणार त्या दिवशी काय करायचं, जर तुम्हाला डीएनए येत असेल तर डीएनए कशाला वाचता, तर स्पेसिफिक जेनेटिक मटेरियल तुम्हाला स्टडी माहित असेल तर तुम्ही ते कशाला वाटता, मी असं म्हणत आहे तुम्हाला. धन्यवाद. असं जर तुम्ही केलं ना, तर 100% तुम्हाला खूप खूप बेनिफिट होईल. हे माझं मी जे केलं त्यानुसार मी सांगितलेलं आहे तुम्हाला, तर त्यानुसार तुम्ही तरी स्टडी करा, तुम्हाला खूप खूप बेनिफिट होईल. धन्यवाद.